नमस्कार मित्रांनो. तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात? ही योजना कोणासाठी आहे? या योजनेसाठी कागदपत्रे नेमकी कोणती लागतात? तर याबद्दलची माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर इमारतीच्या सुरुवातीला खुदाई काम करण्यापासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात. त्यांना नोंदणी करता येते व योजनांचा लाभ घेता येतो. तर यामध्ये खुदाई कामगार, सेंटरिंग, गवंडी, फिटिंग, फर्निचर ही जी दिलेली आहे तर ते यांचा समावेश हा बांधकाम कामगारामध्ये होत असतो. बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात ते आपण पाहूयात. तर बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 5,000 3 वर्षातून एकदा. बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास 30,000. बांधकाम कामगाराच्या पत्नीस 2 अपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसूती 15,000. शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती 20,000. बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये. तसेच बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यास प्रतिवर्षी 1ली ते 7वी शिक्षणासाठी 2,500 प्रतिवर्ष, 8वी ते 10वी 5,000 प्रतिवर्ष, 11वी व 12वी 10,000 प्रतिवर्ष, पदविका अभ्यासक्रमासाठी 20,000, पदवीसाठी 20,000, अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000, वैद्यकीय पदवीसाठी 1,00,000, MSCITचे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परिपूर्ती व इतर. एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000 मुदत बंद ठेव ही जी आहे तर ती इतकी मिळत असते. तसेच बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये अर्थसहाय्य. बांधकाम कामगार व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत 6,000 अर्थसहाय्य. बांधकाम कामगाराच्या अपंगत्व आल्यास 2,00,000 अर्थसहाय्य. बांधकाम कामगारास मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10,000 अर्थसहाय्य. बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रतिवर्ष असे सलग 5 वर्ष जे आहे तर ते 24,000 अर्थसहाय्य दिले जाते. तसेच बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास 5,00,000 अर्थसहाय्य. घरबांधणीसाठी 4,50,000. त्यामध्ये केंद्र शासन 2,00,000 व कल्याणकारी मंडळ 2,50,000 असं अर्थसहाय्य. नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी आहे तर ती लागू करणे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील ह्या ज्या योजना आहेत तर यांचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.